उमरा बायपासवर एन्काउंटरच्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल, पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। बदलापुरातील शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर, ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप, ट्विट करत आदित्य ठाकरेंकडून सवाल उपस्थित। अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणाऱ्या पीआय शिंदेंची ही कारकीर्द वादग्रस्त, राऊतांचा आरोप, मुंबईत सेवा बजावताना आरोपीला मदत केल्याप्रकरणी झालं होतं निलंबन। मुंबईतल्या जे हॉस्पिटलमध्ये एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेचं शवविच्छेदन सुरू, कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह सोपवणार, पोलीस खोटं बोलत असल्याचा कुटुंबियांचा आरोप। आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूरमध्ये आनंद व्यक्त, शिवसेनेकडून पेढे वाटप, बदलापूर स्टेशनवर झळकावले फलक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, रात्री 9 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। अमित शहांची नागपुरात आढावा बैठक, मात्र काश्मीरमध्ये प्रचारात व्यस्त असलेले नितीन गडकरी अनुपस्थित राहणार, चर्चांना उधाण। आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढण्याची शक्यता, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा। जागा वाटपात कितीही जागा मिळाल्या तरी शिंदेंच्या शिवसेनेचं मिशन 100+, राज्यातल्या 110 मतदारसंघांची चाचपणी करून अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सादर। मुंबईत सिनेटच्या निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंसह अनेक दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क, युवा सेना विरुद्ध अभाविप असा थेट सामना। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसाद टोपलीमध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रसाद उंदरांनी कुरतडल्याची शक्यता, क्लिप तथ्यहीन, मंदिर समिती अध्यक्ष सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया। समृद्धी महामार्ग आणि सी लिंकवरील टोल वसुली कंत्राटदारांना दणका, सुविधांचा अभाव, वाहन चालकांच्या तक्रारीवरून MSRDC कडून कंत्राट रद्द। सिंधुदुर्ग जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलं, वैभववाडीतील भुईबावडा घाट दरड कोसळल्यामुळे 16 तासांपासून बंद। आणि राज्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस, विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणात पाऊस, परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।